कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. तर आज आहे हळद आणि आता आम्ही तयारी वगैरे करून देवरुंगला आहे मी. आता मी चाललोय उंबाड्याला. बघू आता हळद लागली असेल. आता आम्ही आल्या हळदीला. चालू नाही झाली हळद. किती वाजलं? 1 वाजलं तरी हळद चालू नाही. एवढं नाही. बिर्याणी तर गाईज आताच आम्ही जेवलो आणि आता चाललो हळद लावायला. यांच्या इकडं काहीतरी पहिले भटजीचा काहीतरी कार्यक्रम असतो, नंतर हळद लावतात. त्याच्यामुळं 2 वाजले. अजून काहीच नाही. इथलं काय दिसणारच नाही. 2 वाजून गेलं तरी सगळी बैठकलेली कोमातलेले गरमीच्या मुलं लगेच कोमातलं बघा. आम्ही ब्लॉगमध्ये येत नाही. तुला दाखव. आमच्या उंबाड्याचा दादा आहे, आम्हाला भेट नितेश पाटील. याला आवाज रेकॉर्ड होते काय काय नको टाकू मग आता टाकी. सोशल मीडियावर हो ना, उगा सेल्फ्या काढायला येतील. उंबाटे गावून भेटायला येतील. तर गाईज आताच आम्ही आलो घरी. किती वाजलं? आता करतो थोडासा आराम. 2:45 वाजलं. आणि मग नंतर संध्याकाळी तयारी करू आणि मग जाऊ हळदी. गाईज आता वाजले दुपारचे 3:30. धनुषा गेल्या फालुदा आणायला. मी झोपली. बघूया आता कधी येतात. कसं या आल्या फालुदा घेऊन. जे ना तो काला पण लगेच फालुदा आणलेला आहे. मेरा सेपरेट आहे. तुला का पाहिजे? इनी जास्त मनुका थोडीशी मी सेपरेट आणले ना सांगते. जास्त मनुका एवढीशी जास्त मनुका याला नाही करणार. पिल्लू घे. चौघा 4 कोणला? चौघी ना. गाईज आता आम्ही चाललोय खरडला हंडीला. मामाच्या पोरीची हळद आहे. किती वाजलं? 9:30 वाजलं. 8:30 वाजले. 9:15 वाजलं. आता आम्ही झालो थांब ना.
तर गाईज वाजलं 10 आणि आता आम्ही आल्या उंबाड्याला या सॉरी खरडला आल्या हल्दीला. जस्ट 10 वाजता पोचलो. आमच्या मामाच्या पोरीची आहे ना, तर चला दाखवतो नवरी. गाईज आता आम्ही घेतले जेवायला. बघू काय काय आहे जेवायला. रस्सा डाल ना रस्सा. तर गाईज रात्रीचं वाजलं 1:30 आणि आता आम्ही तयारी वगैरे रिमूव्ह करून झोपताव आणि मग उद्या जाऊ लग्नाला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याचा पण ब्लॉग येईल तो पण नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
नाही 2 महिन्यांना येणार, लवकरच येईल. अजून जे आधीचं लग्नाचं आहे ते टाकीन, ते आधी बघा. गुड नाईट. चला बाय, गुड कमेंट नाईट. करायला विसरू नका. चालीच दिवशी